आजचा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे हे जे काही आज तक हे जे काही न्यूज चॅनल आहेत आणि त्या न्यूज चॅनलचे ह्या ज्या काही अँकर आहेत अंजना कश्यप, तर या मॅडमचं जे विधान आहे त्या विधानाबद्दल आज मला बोलायचं. लक्षात घ्या, या मॅडम म्हणतात की युट्यूबवर शिकवणारे किंवा ऑनलाईन जे टीचर्स आहेत हे सगळे बिना ज्ञानाचे, गुणवत्ताहीन आहेत किंवा मग कवडी मोलाचे शिक्षक आहेत इन जनरल ह्या मॅडमना म्हणायचं. तर सगळ्यात पहिले मला मॅडमना म्हणायचं की मॅडम, शिक्षक आहे हा गुणवान किंवा ज्ञानवान असल्याशिवाय शिक्षक होत नाही. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की हा शिक्षण गुणवत्ताहीन, ज्ञानहीन आहे, तर तो तुमच्यासारखाच भ्रष्टाचाराचा एखादा भाग असेल, पैसे लागून झालेला असेल, कदाचित तुमच्यासारखा भ्रष्टाचाराचा एखादा भाग असेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की दुसरी गोष्ट, शिक्षक हा जो युट्यूबवर किंवा ऑनलाईन जो शिक्षक शिकवतो ना, हा शिक्षक बघा अशा मुलांपर्यंत, अशा होतपूर मुलांपर्यंत, गुणवान मुलांपर्यंत पोहोचतोय की ज्यांना शहरात येणं आणि शिकणं शक्य नाही. नाही का, आर्थिक परिस्थिती खराब असते, मॅडमना कदाचित माहिती नसावं. ज्या मुलांची, ज्या होतपूर गुणवंत यशस्वी अशा मुलांना शहरात येणं, तालुक्या प्लेसवर येणं आणि राहणं, शिक्षण घेणं, त्यांचे स्वप्न, त्यांचे ध्येय पूर्ण करणं हे जमत नाही. तर या सगळ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी हा ऑनलाईन शिक्षक असतो. बरोबर आहे ना. तो गावा शहरापर्यंत, शेता भातापर्यंत, त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे, जिथे बसून तो मुलगा ज्ञान घेतो आणि त्याचे स्वप्न पूर्ण करतो. तर मला मॅडमना हे सांगायचंय की मॅडम, शिक्षक हा कोणाचा गुलाम नाही. शिक्षक हा निव्वळ पैसा घेऊन कोणाची तरी एकाचीच काय म्हणतात गुणगान गात नाही किंवा एखादाच उधो उधो करत नाही. शिक्षक हा निपक्षपातीपणाने त्याचं शिक्षण देण्याचं, समाजाला आणि पिढीला घडवण्याचं काम करत असतो. एखाद्याच गुणगान करायचं, ते खरं काय खोटं काय याच्याशी काही घेणं देणं नाही. पैसा घ्यायचा आणि एखाद्याच गुणगान गायचं हे काम शिक्षक करत नाही. शिक्षक एक फक्त आणि फक्त पिढी घडवतोय, ज्ञान देतोय. आता तुम्ही म्हणता शिक्षक व्ह्यूज साठी, पैशासाठी एवढं काही चालवतात. तर हो मॅडम, शिक्षकांनाही पैसा लागतो, कारण की त्यांचाही सेटअप आहे, त्यांचाही क्लास आहे, त्यांचंही पोट आहे, तेही त्यांना भरवावं लागतं. पण लक्षात घ्या, शिक्षक हा भ्रष्टाचार करत नाहीये किंवा शिक्षक हा कोणाचा तरी उधो उधो करत नाही. सत्य असत्य न बघता फक्त एकाच्याच मागे लागत नाहीये. शिक्षक हा खरं खोटेपणा बघतोय. लक्षात घ्या, शिक्षक फक्त काही पैशांकरता कोणाचा तरी मुजोर झालेला नाही, कोणाची तरी गुलामी करत नाही. हे सगळ्यात पहिले मॅडमने लक्षात घेणं गरजेचं आहे. हीच सगळ्यात मोठी गोष्ट होती की शिक्षक हा आदर्श आहे. तुम्ही लोकशाहीचा तिसरा नाही, चौथा स्तंभ आहात प्रसार माध्यमाचा. लक्षात घ्या, ह्या स्तंभाने जेवढं काम केलं पाहिजे निपक्षपातपणे, तेवढं तुम्ही करताय का? सगळ्यात पहिले याचं उत्तर द्या. तुम्ही खरंच लोकशाहीला वाचवताय का? याचं उत्तर द्या आणि मग शिक्षकांवर बोट उचला, असं मला त्या मॅडमला सांगावं वाटतंय. आणि शिक्षक हा खरंच कोणाचा गुलाम नाही, हे मॅडमने लक्षात घ्या. शिक्षक जर पैसे घेतोय, जर त्याची मिळकत कमवतोय, तर त्या मिळकतीतून तो फुल ना फुलाची पाकळी समाजाला देत आहे. लक्षात घ्या, एखादा गरीब विद्यार्थी आहे, त्यांना पैसे कमी करत आहे, त्याला फ्री मध्ये शिकवत आहे, नुसताच काही कोणाची गुलामी करत नाही. लक्षात घ्या, असे भरपूर सर आहेत. सगळ्यांसाठी देशभर प्रसिद्ध असणारे आपले खान सर आहेत की जे कितीतरी गोष्टी करतात आज गरिबाच्या लेकरांसाठी, मुलांसाठी. किंवा फिजिक्स वल्लावाले सर आहेत, किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये पण असे अगणित शिक्षक आहेत. त्यातला आता पटकन मला आठवणारं नाव म्हणजे आपले गणित बुद्धिमत्तेचे सचिन ढवळे सर असतील, कांगणे सर असतील. खूप काही करतायत, समाजसेवा करतात, लेकरांसाठी खूप काही गोष्टी करतात. हे कदाचित मॅडमला माहिती नाहीये, म्हणून मॅडम ओघमपणे काहीतरी टीका करायची म्हणून टीका करत आहेत. तर मॅडमच्या या विधानाचा मी पूर्णपणे निषेध करते. ओके.